नमस्कार मित्रांनो, मी राज तोडणकर आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये द रोमिंग प्लेयर. आणि आज आपण आलो आहोत मालगुण येथे. फोरम क्रिकेटची मॅच आहे, ऑप्शन वाईज टुर्नामेंट आहे. भंडारी बांधव आयोजित जय भंडारी चषक म्हणजे समाजाची टुर्नामेंट आहे, तर त्यासाठी इथे आलो आहे. आणि रत्नागिरीतील सोनमताई चव्हाण यांनी मला त्यांच्या संघामध्ये घेतलंय. खूप विश्वास दाखवला त्यांनी आणि आता ग्राउंडवरती पोहोचलोय. तर बघूया आता या सामन्याच्या नंतर आपली मॅच आहे, कुठल्या संघाबरोबर मॅच लागते ते बघूया आणि काय होते मॅचमध्ये तुम्हाला दाखवतो. आणि सगळ्या ऑप्शन वाईज वरती प्लेयर्स घेतलेले आहेत, त्यामुळे जे कोण प्लेयर आहेत त्यांच्यावर तुमची ओळख देखील करून देतो. 49 धावा 4 गडी बाद. पुढील दिशेने केले उलटा पुलटा बॅटमॅन बंगल्याचे बाहेर जाईल. मिनिटे 4 धावा सरळ बॅटिंग. आताच टॉस झालाय, पहिली फिल्डिंग आली आणि आपला संघ इथे ऋषी आहे या साईडला, ह्या साईडलाच मी इथे पाठीमागे सुद्धा आणि या साईडला आपला पूर्ण संघ बसलेला आहे. तर आता फिल्डिंग आली आहे पहिली, म्हणजे फिल्डिंग टॉस जिंकून घेतली आहे. तर बघूया आता समोरचा संघ पण चांगला आहे, कितीपर्यंत त्यांना थांबवतोय कसं का होतं ते बघूया. 4 बॉल 1 हवा आहे. इथे खात्यामध्ये जमा होती श्री साई स्पोर्ट्सची आणि हा सामना त्यांनी जिंकलाय. अभिनंदन श्री साई स्पोर्ट्स. आणि मॅच जिंकलो, आत्ताच झाली पहिली मॅच जिंकलोय. चांगली बॉलिंग पण नाही झाली, बॅटिंग पण झाली माझ्याकडून, पण आपल्या संघाने खूप चांगली बॅटिंग फिल्डिंग सगळं चांगलं झालं या मॅच मध्ये. आता लगेच दुसरी मॅच आहे, मग टॉस घेऊया. ओके, तर बघूया कुठल्या संघाबरोबर दुसरी मॅच आहे. आत्ताच दुसरी मॅच चालू होते, टॉस हरलो, फिल्डिंग आले. चांगली बॅटिंग केली स्वाने, लास्ट मोमेंटला जाऊन 1 6 आणि 1 4 मारला. आणि मेन म्हणजे अभिदादा मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग केलं. 2 6 काय सॉरी, स्वाने 2 6 आणि अभिदादाने खूपच चांगली बॉलिंग केलं. माझ्या ओव्हरला 24 रन्स गेले होते तिसऱ्या ओव्हरला, पण अभिदादाने 4थी ओव्हर कव्हर केला आणि परत 6वी ओव्हर टाकलं. 5 वर 5 विकेट घेतल्या अभिदाने आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळाले. कॉंग्रॅच्युलेशन अभिदा. थँक्यू. आणि अजून 2 मॅच आपल्या बाकी आहेत, दोन्ही मॅच मध्ये असाच गेम राहते तुझ्याकडून. आता बघूया, पहिली बॅटिंग आली आहे, काय होतं ते या मॅच मध्ये. बॅटिंगला गेलेत स्मिथ आणि उद्या. सेकंड मॅच आहे, पहिली जिंकलोय, दुसरी मॅच चालू होते आता. थोडस राज दाखवत असताना कमबॅक करायचंय. हा बॉल मिस टाइम, चेंडू खाली, विकेट किपर झेल टिपतोय. उज्ज्वल पारकर, उज्ज्वल झालेला नाहीये, धक्का बसतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाज, स्ट्राईक इनला आहे निकेतन. टप्प्याचा बॉल, एज अँड टेकन, कॉट बिहाइंडच्या रूपाने विकेट, खांद्याचा वापर केला, तिकट बाउन्सर टाकला. आणि त्या गोलंदाजांकडून कोणती अचूकता त्याने इथे मैदानामध्ये दाखवून दिली आहे. शेवटचा बॉल या सामन्याचा, शेवटच्या बॉलवर लॉफ्ट केलाय, बॉल जातोय डीप मिड विकेट काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि तिथे एक धाव मिळते असं वाटत असतानाचा सामना इकडे संपला. धाव फलकावर 38 धावा बनवल्या गेल्या, 39 बनवल्या गेल्या. झाली आत्ताच मॅच दुसरी, पण 52च रन झाला होता. 53चं टार्गेट होतं. 53 म्हणजे या ग्राउंडवरती 4 ओव्हरचा स्कोर, 3-4 ओव्हरचा स्कोर आहे, पण जिंकलोही सुद्धा मॅच. चांगली बॉलिंग केली आपल्या संघाने. आता माझ्याकडनं का होतच नाही, बॉलिंग पडते ना बॅटिंग होत आहे. आता आलोय जेवायला, जेवून झाल्यानंतर 5वी मॅच आहे परत. आता 4थी मॅच चालू आहे, ह्याच्यानंतर परत 5वी मॅच आहे. जेवून झाल्यावर लगेच मॅच आहे. तर बघूया, टेबल टॉप करण्यासाठी मॅच इम्पॉर्टंट आहे ती. जर मॅच जिंकलो ती तर टेबल टॉप करू. तर आता 50% तरी क्वालिफाय झालं आहे, बघू आता काय होतंय. तर आत्ताच जेवून झालं आणि बसलोय पॅव्हेलियन मध्ये आतूभाई बरोबर. आतूभाई कॅमेऱ्यावर आहे, tenniscricket.in वरती मॅच लाईव्ह आहेत आणि पॅव्हेलियन मध्ये बसलोय. हे बघा, फुल पॅव्हेलियन फिलिंग आहे. शॉर्ट पिच बॉल आणि 6 किती वरती आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा, एवढं वर यायचं, येतानाची फाटली होती पण इकडे आल्यावर फील भारी आहे, एक नंबर. पूर्ण मॅच दिसते इकडनं. आणि आतू किती वर्ष झाली कॅमेऱ्यावर आहेस तू? 3 वर्ष झाली. आतू लाईव्ह वरती आहे
आणि चांगला बॉल कॅप्चर करणं लाईव्ह मध्ये ना खूप कठीण आहे. पण रात्रीच्या वेळेस एखाद्या वेळेस तुम्हाला कॅप्चर करता येऊ शकतो, पण दिवसाच्या वेळेस ऊन असतं त्याच्यामुळे कॅप्चर करणं खूप कठीण आहे. आणि आतू ते खूप चांगल्या प्रकारे करतो, बॉल खूप चांगला कॅप्चर करतो लाईव्ह मध्ये. अजून एक महिना मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा लाईन कॅच आणि परत एक कॅच ड्रॉप आहे. आणि ही कॅमेऱ्याची स्क्रीन आहे एवढूशी. ह्या एवढूशा स्क्रीन मधनं त्याला पूर्ण ह्या ग्राउंडवरचा बॉल कॅप्चर करायचा असतो. आपण उल्लेख केला होता की नाईटच्या वेळेला आतूच बोलला मला, नाईटच्या वेळेला एखाद्या वेळेस होऊन जातं, पण डेच्या वेळेला कॅप्चर करणं खूप कठीण असतं. ग्रीन बॉल लगेच समजतो. हा विजय आपल्या नावावर केलाय, षटकार आणि सामना फिनिश. श्री साई स्पोर्ट्स आजच्या दिवसात आताच तिसरी मॅच सुद्धा झाली, तिसरी मॅच सुद्धा जिंकलोय. आणि टेबल टॉप तरी केलंय. आता रन रेट वरती समजेल पहिल्या टॉप 4 मध्ये कसं घेते. कारण पहिल्या दिवशी सुद्धा एक संघ 3 मॅच जिंकला होता, दुसऱ्या दिवशी एक संघ 3 मॅच जिंकला, आणि आता तिसरा दिवस आपला संघ आज सुद्धा 3 मॅच जिंकला. तर आता 3तले 3 जिंकलोय आणि पुढे पण आम्ही जिंकत राहणार. टीम वर्क पण खूप चांगलं आहे. हो हो हो. आणि सगळ्या प्लेअरने एफर्ट चांगले घेत आहेत. आणि अशाच आमच्या भावाच्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. नक्की नक्की. आता बघूया राज तोडणकर सर. तर आता बघूया कसं काय होते ते. तर आता क्वालिफाय झालोय आणि हे आहेत गिरीश सर. हे आहेत गिरीश सर. तुम्ही ना नक्कीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये गोलंदाजी करताना बघितलं असालच. आणि आपले अचूक एकदम माहेर घर. हा. आणि आता ते रत्नागिरीत आलाय आपल्या बरोबर, आणि आणि राजच्या ब्लॉग मध्ये आलाय. आणि मेन म्हणजे आता जे आपले संघ जो स्पॉन्सर केलाय तो ह्यांनी आणि सोनमताईंनी केलाय. आणि यांच्याकडून खूप काही आपल्याला शिकायला मिळते, कशा प्रकारे गोलंदाजी करायची, कशा प्रकारे फिल्डिंग सेट करायची. तर गिरीश सर थँक्यू, मला तुम्ही तुमच्या संघामध्ये खेळायला चान्स दिला त्यासाठी. पण आज काय तसा परफॉर्मन्स काय झाला नाहीये, पण क्वालिफाय झालो. आता शेवटच्या दिवशी नक्की चांगला परफॉर्मन्स होईल आपल्या संघाचा. तर थँक्यू सर. महत्वाचं काय आहे आपल्याला की आपण एकत्र येऊन खेळलो. 100% परफॉर्म हो की नको, पण टीम सोबत तू राहिला शेवट ते इम्पॉर्टंट आहे. 100% देत राहिला. हो. परवा सुद्धा आज काय झालं नाही, पण परवा सुद्धा अगदी 100% देईन माझे. मी तुला काय बोललो, आजचा दिवस आपला गेलेला गेलेला आहे. आहे. नवीन दिवस आहे, नवीन चांगलं सुरुवात. ठीक आहे, ठीक आहे. आहे. चालेल. चला येऊ सर. तर आता निघूया घरी. आणि आता ही ते 15 तारखेला मॅच आहे, फायनल डे आहे, 14 तारखेला आहे. तर बघूया आता त्या दिवशी काय होते ते. तर हा व्लॉग मित्रांनो इथेच संपवतो. आता अनिकेत आणि मी दोघंच राहिलो, बाईकवरून आता घरी जाणार. तर हा व्लॉग मित्रांनो इथेच संपवतो. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना क्रिकेटचे व्लॉग्स आवडत असतील त्यांनी व्लॉगला लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.